Good morning, student. Standard 8. Here we have to see the bridge course. आता ब्रिज कोर्समध्ये आपण बघितलेलं होतं की आपण 1 ते 4 दिवसाचा अभ्यास जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे. तो तुम्ही पाहिला असाल. त्यामध्ये काही शंका असतील तर तुम्ही काय करायचं आहे, माझ्याशी संपर्क साधायचा आहे किंवा आपले जे गणिताला शिक्षक आहेत त्या शिक्षकांशी संपर्क साधला तरी चालतील, तुमच्या इयत्तेला जे शिकवायला आहे त्यांच्याबरोबर. Here we have to see some circles. Here we have to see this first circle having radius काय घेतलाय, having center O घेतलाय, having radius काय घेतल्या OA having radius किती घेतल्या त्या ठिकाणी 3 cm. Another circle here we have to see that this circle having center O घेतलाय, this OD that is radius which is equal to काय घेतले 2 cm घेतले. Here we have to see another circle having radius काय घेतल्या त्या ठिकाणी OB having radius किती घेतल्या त्या ठिकाणी 3 cm. Then another circle here we have to taken the center O घेतलाय आणि having radius काय घेतलं त्या ठिकाणी 1.5 cm घेतलं. Means here we have to draw काय केले त्या ठिकाणी circles having काय केले त्या ठिकाणी different radii घेतले. When we have to cut this circle and when we have to place one over the other they coincide काय होणार आहे त्या ठिकाणी exactly. आता which circles coincide exactly होणार त्या ठिकाणी, कोणती सर्कल्स त्या ठिकाणी coincide exactly होती. तर here we have to see that a circle having the काय घेणार आहे त्या ठिकाणी सेम रेडियस. आता इथं काय दिसते, OA ची रेडियस किती आहे 3 cm आहे आणि हियर OB ची रेडियस किती आहे त्या ठिकाणी 3 cm आहे. म्हणजे हे दोन सर्कल जर आपण कट केले आणि कट करून त्यांना एकमेकावर आपण जर ठेवले तर ते काय होणार आहे त्या ठिकाणी कोइन्साइड एक्झॅक्टली होणार आहे. देअरफॉर दीज टू सर्कल्स आर कॉल्ड ॲज काय म्हणणार आहे आपण त्या ठिकाणी कॉन्ग्रंट सर्कल्स त्या ठिकाणी म्हणणार आहे. आता इथं तुम्ही जर 2 cm सर्कल घेतला, ते तुम्ही सर्कल काय केला कट केला आणि ते 3 cm सर्कलवर ठेवलं तर थोडासा पोर्शन काय दिसणार आहे ओपन झालेलं तुम्हाला दिसणार आहे. म्हणजे ते दोन्ही सर्कल्स कोइन्साइड एक्झॅक्टली कोइन्साइड दोन्ही एकमेकावर होणार नाहीत. दे डू नॉट कोइन्साइड एक्झॅक्टली का, बिकॉज दीज टू सर्कल्स हॅव्हिंग काय येणार आहे त्या ठिकाणी डिफरंट रेडिया. म्हणजे इथं ह्या सर्कलची रेडियस आहे 2 cm, याची रेडियस किती आहे त्या ठिकाणी 3 cm. त्यामुळे ते दोघांची रेडियस इथं वेगवेगळी असल्यामुळं ते दोन सर्कल्स त्या ठिकाणी डू नॉट कोइन्साइड काय सांगितले त्या ठिकाणी एक्झॅक्टली. आणि म्हणून आम्ही काय सांगणार आहे की सर्कल्स ऑफ इक्वल रेडिया सांगितले, म्हणजे सर्कल्स ऑफ इक्वल रेडिया आर काय सांगितले त्या ठिकाणी कॉन्ग्रंट सर्कल्स असं म्हटलेलं आहे. म्हणजे ज्या दोन सर्कलची रेडियस कशी आहे त्या ठिकाणी कॉन्ग्रंट आहे, इक्वल आहे, सारखी आहे, त्या सर्कलच्या रेडियस जर त्या ठिकाणी इक्वल लांबीच्या असतील तर त्या सर्कलला आपण काय म्हणणार आहे त्या ठिकाणी कॉन्ग्रंट सर्कल्स असं म्हणणार आहे. आणि मगाशी जे आम्ही सांगितलं जर सर्कल्स आम्ही कट केले आणि कट केल्यानंतर दोघांची रेडियस सुद्धा कशी पाहिजे त्या ठिकाणी एक्झॅक्टली सेम असेल तर तिथं सांगणार आहे सर्कल विच कोइन्साइड एक्झॅक्टली आर सेड टू बी काय सांगितले त्या ठिकाणी कॉन्ग्रंट सर्कल्स असं म्हटलेलं आहे. म्हणजे कोइन्साइड काय झालं, तंतोतंत एकमेकाला त्या ठिकाणी जुळत असतील तर त्या सर्कलला कसले सर्कल म्हणणार आहे आपण त्या ठिकाणी कॉन्ग्रंट सर्कल्स असं त्या ठिकाणी म्हणणार आहे. म्हणजे काय सांगणार सर्कल्स ऑफ रेडिया इक्वल आर काय सांगितले त्या ठिकाणी कॉन्ग्रंट सर्कल म्हटलेलं आहे. म्हणजे त्या दोन सर्कलची वर्तुळांची रेडियस कशी असेल त्या ठिकाणी एक्झॅक्टली सारखी असेल, इक्वल असेल, त्या सर्कलला आम्ही काय म्हणणार आहे त्या ठिकाणी कॉन्ग्रंट सर्कल असं त्या ठिकाणी म्हणणार आहोत. आणि मग आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे की नेम द पेअर्स ऑफ काय म्हटलंय त्या ठिकाणी कॉन्ग्रंट सर्कल. आता हा तुम्हाला या ठिकाणी एक प्रश्न दिलेला आहे आणि हा याचा स्टडी तुम्ही करायचा आहे की इथं तुम्हाला सर्कल्स वेगवेगळ्या मेजर्सची दिलेले आहेत आणि ह्यातली कोणती सर्कल्स इक्वल आहे त्यांची पेअर्स तुम्ही त्या ठिकाणी लिहायच्या आहेत. अनदर एक या ठिकाणी घेतलेलं आहे की इथं एक डायग्राम्स दाखवलेले आहे, इथं सुद्धा तुम्हाला कोणते सर्कल्स जे आहेत ते त्या ठिकाणी कॉन्ग्रंट आहेत हे आपण या ठिकाणी बघायचं आहे. म्हणजे आपण फर्स्ट सब युनिटमधला पॉईंट कुठला घेतला होता त्या ठिकाणी कॉन्ग्रन्स ऑफ काय पाहिजे इथं त्या ठिकाणी सर्कल पाहिजे. म्हणजे पॉईंट कुठला आहे आपला कॉन्ग्रन्स ऑफ काय सांगितलं आहे त्या ठिकाणी सर्कल. कॉन्ग्रन्स ऑफ सर्कल म्हणजे काय, अ सर्कल हॅव्हिंग द काय येणार आहे त्या ठिकाणी इक्वल रेडिया घेणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे त्या ठिकाणी कॉन्ग्रन्स सर्कल असं म्हणणार आहोत. नेक्स्ट युनिट हिअर वी हॅव टू टेकन मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ काय घेतले त्या ठिकाणी इंटिजर्स. ठिकाणी मल्टिप्लिकेशन ऑफ इंटिजर घेणार आहे. आता हे मल्टिप्लिकेशन ऑफ इंटिजर असेल तर हिअर वी हॅव टू टेकन वन एक्झाम्पल. मयुरीज बायसिकल गॉट पंक्चर्ड ऑन द वे बॅक फ्रॉम स्कूल अँड सी डिड नॉट हॅव इनफ मनी टू गेट इट काय सांगितले त्या ठिकाणी रिपेअर्ड. म्हणजे मयुरीची सायकल ठिकाणी पंक्चर झालेली आहे आणि पंक्चर झाल्यानंतर पंक्चर काढण्यासाठी तिच्याजवळ पुरेसे पैसे नाहीत.
सुशांत, स्नेहल अँड कल्पना लेंट हर 5 रुपीज इच. मग तिथं काय झालं, तिच्या मैत्रिणी होत्या, मित्र होते, त्यांनी काय केलं, तिला 5 रुपये त्या ठिकाणी दिले. म्हणजे सुशांतनं, स्नेहलनं आणि कल्पनानं तिला 5 रुपये त्या ठिकाणी दिले. दस सी बॉरोड काय सांगितलं त्या ठिकाणी 15 रुपीज. म्हणजे तिनं काय केलं त्या ठिकाणी, बॉरोड म्हणजे काय म्हटलो आपण त्या ठिकाणी, उसने पैसे त्यांच्याकडनं घेतले. किती घेतले, तर 5-5 रुपये घेतले. म्हणजेच काय सांगणार आहे, दस सी बॉरोड 15 रुपीज ऑल टुगेदर अँड गॉट द बायसिकल काय सांगितले त्या ठिकाणी रिपेअर्ड. म्हणजे तिनं काय केलं, 15 रुपये सगळ्यांच्याकडनं, 5-5 रुपये सगळ्यांच्याकडनं घेतले. म्हणजे काय घेतले, 15 रुपये तिच्याकडे काय झाली त्या ठिकाणी उधारी झाली. मीन्स काय सांगणार आहे, वी शो दॅट बॉरोड मनीज आपण म्हटलं, म्हणजे इथं काय घेतले, उसने पैसे त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. और काय सांग, बॉरोड मनी सांगितलं, और काय सांगितले त्या ठिकाणी, डेबिट सांगितलेलं आहे. बरोबर आहे. युजिंग काय करते त्या ठिकाणी, मायनस साईन. म्हणजे आम्ही तिथं काय करणार आहे, ते साईन कसलं आहे त्या ठिकाणी, मायनस साईन. मायनस म्हणजे काय, ती दुसऱ्यांचं काय देणार आहे, उसनं देणार आहे. म्हणजे उसने घेणे म्हणजे काय, तिच्याकडे 15 रुपये त्यांनी दिलेत, म्हणजे ते 15 रुपये तिने त्यांच्याकडून घेतलेत, म्हणून त्याला काय म्हटलो आपण त्या ठिकाणी, तिथं मायनस साईन त्या ठिकाणी येणार आहे. म्हणजे आम्ही काय सांगणार आहे, मयुरी हॅड डेबिट ऑफ 15 रुपीज और मयुरी हॅड काय सांगितलं त्या ठिकाणी, मायनस काय सांगितलं त्या ठिकाणी, 15 रुपीज सांगितलेलं. म्हणजे तिनं उसने किती पैसे घेतले, 15 रुपीज. म्हणजे आम्ही इथं काय सांगणार आहे की तिनं मायनस 5 रुपये उसने कुणाकडनं घेतले त्या ठिकाणी, सुशांतकडनं. 5 रुपये उसने कुणाकडनं घेतले, स्नेहलकडनं. 5 रुपये उसने कुणाकडनं घेतले, कल्पनाकडनं. म्हणजे तिनं किती बॉरोड घेतले, तर हे किती घेतले त्या ठिकाणी, -15 रुपीज त्या ठिकाणी घेतले. म्हणजे आम्ही इथं नोटीस काय केलो, तर हे -5 रुपीज आहेत. मात्र किती जणांच्याकडनं घेतले, 1, 2 आणि काय घेतलं, 3. म्हणजे 3 जणांच्याकडनं घेतले. म्हणून आम्ही काय लिहिलं, -5 इंटू काय घेतलं, 3 विच इज इक्वल टू काय लिहिणार आहे, 3 इंटू -5. म्हणजे तुम्ही -5 इंटू 3 लिहा किंवा 3 इंटू -5 लिहा आणि 3 इंटू 5 केलं तर हे किती येते त्या ठिकाणी, 15 येते. आणि साईन काय येणार आहे त्या ठिकाणी, मायनस येणार आहे. म्हणजे काय केलं त्या ठिकाणी, मयुरीला काय करायला लागणार आहे, ते 15 रुपये जे आहेत ते 15 रुपये काय करायचे, त्या तिघांना द्यायला लागणार आहेत. म्हणजे प्रत्येकाला 5-5 रुपये तिला काय करायला लागणार आहे त्या ठिकाणी, द्यायला लागणार आहेत. म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ नंबर्स इन द सेट दॅट इन्क्लूड्स काय येणार आहे त्या ठिकाणी, निगेटिव्ह नंबर्स येतील, पॉझिटिव्ह नंबर्स येतील आणि काय येऊ शकते त्या ठिकाणी, 0 पण येऊ शकते. काही रूल्स आपण या ठिकाणी बघणार आहे. रूल्स फॉर द प्रॉडक्ट ऑफ काय सांगितले त्या ठिकाणी, इंटिजर. पहिला रूल काय सांगितलं आहे, द प्रॉडक्ट ऑफ 2 पॉझिटिव्ह इंटिजर इज काय असणार आहे त्या ठिकाणी, पॉझिटिव्ह इंटिजर असणार. म्हणजे 2 आपण पॉझिटिव्ह इंटिजर घेतला तर त्यांचा प्रॉडक्ट कसा येणार आहे त्या ठिकाणी, पॉझिटिव्ह येणार आहे. दुसरा रूल काय सांगितला, द प्रॉडक्ट ऑफ 2 निगेटिव्ह काय सांगितलं, इंटिजर इज काय सांगितलं त्या ठिकाणी, पॉझिटिव्ह इंटिजर. म्हणजे इथं दोन्ही इंटिजर कसे आहेत त्या ठिकाणी, निगेटिव्ह आहेत. दोन्ही इंटिजर निगेटिव्ह असतील तर त्यांचा जो प्रॉडक्ट आहे तो प्रॉडक्ट काय येणार आहे त्या ठिकाणी, पॉझिटिव्ह येणार आहे. तिसरा रूल काय सांगितला, द प्रॉडक्ट ऑफ 1 पॉझिटिव्ह अँड 1 काय सांगितलं त्या ठिकाणी, निगेटिव्ह. म्हणजे प्रॉडक्ट कोणाचं आहे, 1 पॉझिटिव्ह आहे आणि 1 काय आहे त्या ठिकाणी, निगेटिव्ह इंटिजर आहे. इज काय येणार आहे त्या ठिकाणी, निगेटिव्ह इंटिजर येणार. आता कसं काय, तर आपण या ठिकाणी एक्झाम्पल्स बघूया. आता एक्झाम्पल्स आपण घेतलं तर पहिल्या नियमानुसार आपण घेतलं, प्रॉडक्ट ऑफ 2 पॉझिटिव्ह इंटिजर सांगितलं. 2 पॉझिटिव्ह इंटिजर म्हणजे काय, हा 4 घेतला इंटू काय घेतला त्या ठिकाणी, 3 घेतला. 4 इंटू 3 किती आलं त्या ठिकाणी, 12 आलं. हा पहिला झाला. दुसऱ्यामध्ये घेतला, प्रॉडक्ट ऑफ 2 निगेटिव्ह इंटिजर सांगितले. म्हणजे दोन्ही इंटिजर कसे पाहिजेत, निगेटिव्ह. हा -3 इंटू काय केला त्या ठिकाणी, -3. आता 3 इंटू 3 किती आलं त्या ठिकाणी, 9 आलं. आणि मायनस मायनस काय येते त्या ठिकाणी, प्लस येते. म्हणून काय सांगितलं, प्रॉडक्ट ऑफ 2 निगेटिव्ह इंटिजर इज काय सांगणार आहे त्या ठिकाणी, पॉझिटिव्ह काय सांगणार त्या ठिकाणी, इंटिजर सांगणार. आणि तिसरा जो नियम सांगितला, तिसरा काय सांगितला, प्रॉडक्ट ऑफ 1 पॉझिटिव्ह सांगितला. 1 पॉझिटिव्ह म्हणजे आपण काय घेऊया इथं, 5 घेऊया इंटू 1 निगेटिव्ह इंटिजर सांगितलं आहे. निगेटिव्ह इंटिजर म्हणजे काय घेतलं, -2. 5 इंटू -2 किती आलं त्या ठिकाणी, -10 आलं. म्हणजे जो आपल्याला मिळालेला आहे तो प्रॉडक्ट कसा मिळाला त्या ठिकाणी, निगेटिव्ह इंटिजर त्या ठिकाणी मिळालेला आहे. म्हणजे प्रॉडक्ट ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी, 2 पॉझिटिव्ह इंटिजर काय आला, पॉझिटिव्ह आला. प्रॉडक्ट ऑफ 2 निगेटिव्ह इंटिजर काय आला त्या ठिकाणी, पॉझिटिव्ह आला. आणि प्रॉडक्ट ऑफ 1 पॉझिटिव्ह अँड 1 काय सांगितलं त्या ठिकाणी, निगेटिव्ह इंटिजर, हा काय आला आपल्याला त्या ठिकाणी, निगेटिव्ह इंटिजर मिळणार आहे. हिअर वी हॅव टू सीन मल्टिप्लिकेशन ऑफ इंटिजर ऑन काय घेणार आहे त्या ठिकाणी, नंबर लाईन.
आता हा नंबर लाईनवर कशा पद्धतीनं घेतलं जातं बघा. फर्स्ट एक्झाम्पल घेतले 3 × -2 घेतलं, म्हणजे 3 × -2 किती मिळणार आम्हाला त्या ठिकाणी -6 मिळालं. म्हणजे -2 किती वेळा मल्टिप्लाय केलं त्या ठिकाणी 3 वेळेला. इथं आपण घेऊया, हा फर्स्ट घेतला, हा काय घेतला त्या ठिकाणी सेकंड घेतला, आणि हा काय घेतला त्या ठिकाणी थर्ड घेतला. म्हणजे हा -2 घेतला, हा -2, आणि हा काय घेतला -2. म्हणजे -2 काय केलं त्या ठिकाणी आपण किती वेळा मल्टिप्लाय केलं, 3 वेळा केलं. म्हणून वी हॅव टू गेट द आन्सर काय मिळालं त्या ठिकाणी -6 इथं आम्हाला दिसते. दुसरं जे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं त्या ठिकाणी -2 इज मल्टिप्लाय काय घेतलं त्या ठिकाणी 4 × -2 काय येणार आहे त्या ठिकाणी -8 येणार. म्हणजे हिअर काय करणार आहे आपण त्या ठिकाणी -2 आहे तो मल्टिप्लाय किती वेळा केला आहे त्या ठिकाणी 4 वेळा केला आहे. मग आता ह्या फिगरमध्ये बघू, धिस इज अ फर्स्ट टाईम घेतलं, धिस इज अ काय घेतलं त्या ठिकाणी सेकंड टाईम, धिस इज अ काय घेतलं थर्ड टाईम, आणि धिस इज द काय घेतलं त्या ठिकाणी 4 टाईम. म्हणजे धिस -2, हा -2, हा -2, आणि धिस -2 मल्टिप्लाय बाय -2 मल्टिप्लाय बाय -2 मल्टिप्लाय बाय द -2. आम्हाला किती आन्सर मिळालं, वी हॅव टू गेट द आन्सर काय मिळालं त्या ठिकाणी -8 मिळालं. आता थर्ड जो घेतलेला आहे तो काय घेतला आहे 3 × 3, म्हणजे हे दोन्ही पण काय आहेत निगेटिव्ह आहेत. म्हणजे निगेटिव्ह असेल तर त्यांचा प्रॉडक्ट काय येतो त्या ठिकाणी पॉझिटिव्ह त्या ठिकाणी येतो. म्हणजे 3 3 किती आलं त्या ठिकाणी 9 आलं, आणि साईन आपण काय दिलं त्या ठिकाणी प्लस साईन दिलं. आता हा जर बघायचा असेल तर काय करणार आहे, हा मायनस आहे, म्हणजे आपण इथून घेणार, हा -3 घेतला, इथून परत काय घेतला त्या ठिकाणी परत 3 1 2 3 घेतला आपण इथं घेतला, हा -3 इंटू काय घेतला -3. मात्र प्रॉडक्ट कसं आहे त्या ठिकाणी 9 आहे, म्हणजे हा प्रॉडक्ट आपल्याला इथं मिळणार आहे. हिअर काय मिळालं आम्हाला त्या ठिकाणी प्रॉडक्ट मिळालं. म्हणजे इन दिस वे वी हॅव टू से काय करणार आहे त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन ऑफ इंटिजर ऑन द काय करू शकतोय त्या ठिकाणी नंबर लाईनवर आपण सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकतोय. हिअर वी हॅव टू टेकन सम एक्झाम्पल घेतलेत. इन मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटिजर्स वी हॅव टू टेकन न्यू पॉईंट दॅट इज डिव्हिजन ऑफ काय घेतलं त्या ठिकाणी इंटिजर्स. आता डिव्हिजन ऑफ इंटिजर्समध्ये काय सांगितलं, वन पॉझिटिव्ह इंटिजर इज डिवायडेड बाय काय सांगितलं त्या ठिकाणी अनादर पॉझिटिव्ह काय सांगितलं त्या ठिकाणी इंटिजर, अँड द रिमाइंडर इज काय झालं त्या ठिकाणी 0 झाला. म्हणजे एका पॉझिटिव्ह इंटिजरला दुसऱ्या पॉझिटिव्ह इंटिजरनं जर डिवाइड केलं तर तिथे रिमाइंडर 0 येत असेल, देन द काय सांगितलं त्या ठिकाणी क्वोशंट इज काय सांगितलं त्या ठिकाणी पॉझिटिव्ह इंटिजर. म्हणजे क्वोशंट कसं असणार आहे पॉझिटिव्ह इंटिजर. म्हणजे हिअर फॉर एक्झाम्पल आपण घेऊया, इथं 16 आहे डिवायडेड बाय काय घेतलं त्या ठिकाणी 4 घेतलं. म्हणजे आम्ही असंही लिहू शकतोय, हा 16 डिवायडेड बाय काय घेतलं त्या ठिकाणी 4 घेतलं. म्हणजे 4 4 किती झालं त्या ठिकाणी 16 झालं. म्हणजे इथं रिमाइंडर काय येणार आहे त्या ठिकाणी 0 येणार आहे. रिमाइंडर 0 आला तर हा क्वोशंट जो आपल्याला मिळाला आहे तो कसला मिळाला त्या ठिकाणी पॉझिटिव्ह इंटिजर मिळाला आहे. बरोबर आहे. समजा आम्ही काय घेतलं त्या ठिकाणी 13 घेऊया डिवायडेड बाय काय घेतलं त्या ठिकाणी 4. म्हणजे हा 13 डिवायडेड बाय 4 घेतलं तर आम्हाला इथं काय होणार आहे, भाग पूर्ण जात नाही. म्हणजे आम्ही काय सांगणार, इफ इट इज नॉट एक्झॅक्टली डिव्हिजिबल, म्हणजे इथं पूर्ण भाग जात नाही. भाग जाणार काय होणार, 4 एके 4 घेणार, 4 त्रिकम 12 घेतला म्हणजे 3 घेतला, बरोबर आहे. आणि रिमाइंडर किती उरलं त्या ठिकाणी रिमाइंडर 1 राहणार. म्हणजे इथं काय सांगितलं, इफ इट इज नॉट एक्झॅक्टली काय सांगितलं त्या ठिकाणी डिव्हिजिबल. इफ इट इज नॉट एक्झॅक्टली डिव्हिजिबल म्हणजे आम्हाला काय मिळणार आहे, हा 13 डिवायडेड बाय 4 हा जो दिसतोय आम्हाला हा क्वोशंट इज काय सांगितलं त्या ठिकाणी फ्रॅक्शनमध्ये त्या ठिकाणी येणार आहे. मग इथं आपण एक एक्झाम्पल घेतलेला आहे -5/2 आणि हा 5/2. म्हणजे हा निगेटिव्ह नंबर आहे, हा काय झाला त्याचा पॉझिटिव्ह नंबर झाला. हा -3/2 हा +3/2 हा कशा आहे त्या ठिकाणी यार म्युच्युअली अपोजिट नंबर्स आहेत. म्हणजे एक निगेटिव्ह आहे, एक काय आहे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे, आणि म्हणून दे आर ऑल्सो कॉल्ड एज काय म्हटलंय त्या ठिकाणी ॲडिटिव्ह इनव्हर्स नंबर असं सुद्धा त्याला आपण म्हणणार आहे. म्हणजे आम्ही जर घेतलं हा -4 घेतला आणि दुसरा काय घेतला त्या ठिकाणी +4 घेतला, म्हणजे -4 आणि +4 हे सुद्धा काय आहे त्या ठिकाणी ॲडिटिव्ह इनव्हर्स नंबर आहेत. समजा मी असं घेतलं 3 घेतला आणि दुसरा काय घेतला त्या ठिकाणी -3, म्हणजे 3चा हा अपोजिट नंबर आहे आणि म्हणून त्या नंबरला सुद्धा आम्ही काय म्हणणार आहे, ॲडिटिव्ह इनव्हर्स नंबर असं त्या ठिकाणी म्हणणार आहोत. आता मग नेक्स्ट पॉईंट काय घेतला आहे, टू डिवाइड एनी पॉझिटिव्ह इंटिजर बाय काय सांगितलं त्या ठिकाणी निगेटिव्ह इंटिजर. म्हणजे आम्ही काय करणार आहे, पॉझिटिव्ह इंटिजरला निगेटिव्ह इंटिजरनं काय करणार आहे, डिवाइड करणार. फॉर एक्झाम्पल आपण घेऊ या ठिकाणी हा पॉझिटिव्ह इंटिजर घेतला आपण, काय घेतला त्याचं 25 घेतला.
म्हणजे पॉझिटिव्ह इंटिजर काय आहे 25 आणि डिवायडेड बाय काय करणार आहे त्या ठिकाणी -5. म्हणजे आम्ही पॉझिटिव्ह इंटिजरला काय केलं, निगेटिव्ह इंटिजरनं डिवाइड केलं. आता इथं भाग घालवला म्हणजे आम्ही हे कसं लिहिणार आहे या ठिकाणी असंही लिहू शकतोय 25 डिवायडेड बाय काय म्हटलं त्या ठिकाणी -5 घेतला. हा 25 डिवायडेड बाय -5 घेतला तर आपण 5ला 25नं डिवाइड केलं तर इथं काय मिळणार आहे आपल्याला त्या ठिकाणी 5 मिळणार आहे. मात्र साईन काय येणार आहे त्या ठिकाणी निगेटिव्ह साईन येणार. कळतंय? म्हणजे इथं साईन काय मिळालं आम्हाला त्या ठिकाणी निगेटिव्ह मिळालं. दुसरं आपण एक्झाम्पल घेऊया. इथं आपण 20 घेतलं डिवायडेड बाय काय घेतलं त्या ठिकाणी -10. म्हणजे हा पॉझिटिव्ह इंटेजर आहे त्याला डिवायडेड बाय काय केलं आपण निगेटिव्ह इंटेजरनं डिवाइड केलं तर आम्हाला इथं जो डिवायडेशन मिळणार आहे ते आम्हाला काय मिळालं या ठिकाणी -2 व्हॅल्यू आम्हाला त्या ठिकाणी मिळालेली आहे. म्हणजे आम्ही इथं काय सांगणार आहे त्या ठिकाणी क्वोशंट ऑफ एक काय घेतला त्या ठिकाणी पॉझिटिव्ह इंटिजर आणि दुसरा तो काय आहे त्या ठिकाणी निगेटिव्ह इंटिजर आहे. हा पॉझिटिव्ह इंटिजर आहे, हा निगेटिव्ह इंटिजर आहे. आपल्याला मिळताना काय मिळाला, हा ऑलवेज काय मिळाला त्या ठिकाणी निगेटिव्ह इंटिजर मिळाला. म्हणजे इथं पण निगेटिव्ह इंटिजर मिळाला, इथं सुद्धा काय मिळाला त्या ठिकाणी निगेटिव्ह इंटिजर मिळाला. त्यानंतर आम्ही घेतलेलं आहे टू डिवाइड. एनी काय सांगितलं त्या ठिकाणी निगेटिव्ह इंटिजर बाय काय सांगितलं त्या ठिकाणी निगेटिव्ह इंटिजर. म्हणजे आपण निगेटिव्ह इंटिजरला निगेटिव्ह इंटिजरनं काय करायचं डिवाइड करायचं. फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊया. हा -12 घेतला आणि डिवायडेड बाय मायनस काय घेतला 6. आम्ही हे असंही लिहू शकतोय -12 डिवायडेड बाय काय लिहिलं त्या ठिकाणी -6. आता जेव्हा आपण 6नं 12ला डिवाइड करतो त्यावेळी 6 2 काय सांगितलं त्या ठिकाणी 12 साईन आणि हा मायनस मायनस साईन काय होतोय त्या ठिकाणी निघून जातोय. म्हणजे वी हॅव टू गेट द आन्सर काय मिळालं त्या ठिकाणी 2 मिळालं. समजा आपण दुसरं एक्झाम्पल घेऊया. मायनस काय घेऊया त्या ठिकाणी 36 घेतला आपण आणि त्याला डिवायडेड बाय काय घेऊया त्या ठिकाणी -9 घेऊया. म्हणजे आम्ही हे -36 डिवायडेड बाय काय घेतलं -9. आम्ही असंही लिहिलो -36 डिवायडेड बाय काय घेतलं त्या ठिकाणी -9. आता -36ला -9नं डिवाइड केलं तर आपण काय सांगणार, हा मायनस मायनस साईन कॅन्सल होतोय. 9 4 काय म्हणतो आपण त्या ठिकाणी 60. म्हणजे आम्हाला हा जो नंबर मिळाला हा 2 असेल, दिस वन काय असेल त्या ठिकाणी 4 असेल. तर वेन वी हॅव टू डिवाइड एनी निगेटिव्ह इंटिजर बाय काय घेतला त्या ठिकाणी निगेटिव्ह इंटिजर मिळाला. आम्हाला जो मिळालेली संख्या आहे ही कशी आहे त्या ठिकाणी क्वोशंट जो आहे तो क्वोशंट काय मिळाला आम्हाला त्या ठिकाणी पॉझिटिव्ह इंटिजर त्या ठिकाणी मिळालेला आहे. नेक्स्ट पॉइंट दॅट इज रूल्स फॉर द डिव्हिजन ऑफ इंटिजर्स. फर्स्ट रूल, द क्वोशंट ऑफ 2 पॉझिटिव्ह इंटिजर्स इज काय सांगितलं त्या ठिकाणी पॉझिटिव्ह नंबर. म्हणजे क्वोशंट ऑफ 2 पॉझिटिव्ह इंटिजर आहेत तो काय मिळणार आहे आपल्याला त्या ठिकाणी पॉझिटिव्ह नंबर असणार आहे. दुसरं सांगितलं आहे क्वोशंट ऑफ 2 निगेटिव्ह इंटिजर्स इज काय सांगणार आहे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह काय येणार आहे त्या ठिकाणी नंबर येणार. म्हणजे क्वोशंट ऑफ 2 निगेटिव्ह इंटिजर्स असतील इज काय येणार आहे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह नंबर. तिसरं काय सांगितलं आहे द क्वोशंट ऑफ अ पॉझिटिव्ह इंटिजर अँड काय सांगितलं आहे त्या ठिकाणी निगेटिव्ह इंटिजर इज ऑलवेज काय येणार आहे त्या ठिकाणी निगेटिव्ह नंबर येणार आहे. परत एक आपण पॉईंट्स घेणार आहे त्यामध्ये आपण सांगू शकतोय पण वेन वन इंटिजर इज डिवायडेड बाय काय सांगितलं त्या ठिकाणी अनदर नॉन झिरो इंटिजर. म्हणजे एक इंटिजरला आपण काय केलं त्या ठिकाणी डिवायडेड बाय नॉन झिरो इंटिजरनं केलं तर ते लिहित असताना जो आहे टू राईट द डिनॉमिनेटर ऑफ द क्वोशंट ॲज अ काय घेणार आहे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह इंटिजर. हिअर वी हॅव टू सॉल्व सम एक्झाम्पल्स. हिअर -96 डिवायडेड बाय काय घेणार आहे त्या ठिकाणी 16. सेकंड एक्झाम्पल आहे -150 डिवायडेड बाय काय केलं आहे त्या ठिकाणी -25. थर्ड एक्झाम्पल 100 डिवायडेड बाय 60. फोर्थ एक्झाम्पल 9 डिवायडेड बाय काय घेतले -3 घेतले. फिफ्थ एक्झाम्पल घेतले 120 डिवायडेड बाय 25. सिक्स्थ एक्झाम्पल घेतले -24 डिवायडेड बाय काय केले त्या ठिकाणी -12. ही सगळे एक्झाम्पल्स तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढायची आहेत. नेक्स्ट पॉईंट HCF अँड LCM. HCF म्हणजे काय, हायेस्ट कॉमन फॅक्टर आणि LCM मीन्स काय येणार आहे लिस्ट कॉमन मल्टिपल. म्हणजे ज्याला आपण मसावी असं ह्याला म्हणणार आहे हायेस्ट कॉमन फॅक्टरला आणि लिस्ट कॉमन मल्टिपल जो आहे त्याला आपण काय म्हणणार आहे त्या ठिकाणी लसावी असं म्हणणार आहे. मग त्यातला फर्स्ट पॉईंट आपण घेणार आहे त्यातला आजचा जो घेणार आहे तो काय घेतला HCF ज्याला आपण काय म्हटलं त्या ठिकाणी हायेस्ट कॉमन फॅक्टर असं त्याला त्या ठिकाणी म्हटलेलं. आता याच्यामध्ये हायेस्ट कॉमन मेथड जर घेतलं तर आपल्याला पहिल्यांदा जी मेथड बघायची आहे ती बाय लिस्टिंग मेथड बघायची. लिस्टिंग मेथड म्हणजे काय, यादी पद्धत असं आपण त्याला म्हणतो मराठीमध्ये. बाय लिस्टिंग मेथड फर्स्ट वी हॅव टू काय करणार आहे त्या ठिकाणी गेट द फॅक्टर्स ऑफ द काय घेणार आहे त्या ठिकाणी 16 अँड 8 घेणार आहे.
आता फॅक्टर्स ऑफ 16 म्हणजे काय, जेवढे तुम्हाला ते फॅक्टर्स म्हणजे काय 16 हा जो आहे 16चे फॅक्टर अवयव जेवढे पडतील तेवढे. मग आपण काय म्हणतो 1च्या पाड्यामध्ये आहेच, 2च्या पाड्यामध्ये पण आहे म्हणजे 2 8 जा काय म्हणतो त्या ठिकाणी 16 म्हणतो. आता आपण 2 8 जा 16 घेतल्यानंतर पुढे जर घेतलं 3च्या पाड्यामध्ये नाही आहे, 4 4 जा घेतो त्या ठिकाणी 16 घेतो. त्यानंतर 8 2 जा काय घेतो त्या ठिकाणी 16 घेतो आणि 16 1 जा काय घेतो त्या ठिकाणी 16. म्हणजे 16 1 जा काय झालं 16, 8 2 जा काय झालं त्या ठिकाणी 16, 4 4 जा काय झालं त्या ठिकाणी 16. म्हणजे फॅक्टर्स ऑफ 16 किती पडले त्या ठिकाणी 1 2 4 8 आणि काय झालं त्या ठिकाणी 16. सिमिलरली वी हॅव टू फाइंड आउट द फॅक्टर्स ऑफ काय घ्यायचं त्या ठिकाणी 8 बाय लिस्टिंग मेथडनं. मग हे काय घेतलं 1 आहे, त्यानंतर 2 4 जा काय म्हणतो त्या ठिकाणी 1 म्हणतो, 8 म्हणतो, 4 2 जा काय म्हटलं त्या ठिकाणी 8 घेतला, बरोबर आहे. आणि 8 1 जा काय घेतला त्या ठिकाणी 8, म्हणजे 8 1 जा 8 घेतला, 2 4 जा काय झाला 8 झाला, 4 2 जा काय झाला 8 झाला आणि 8 1 जा 8 झाला. म्हणजे फॅक्टर्स ऑफ 16 जे आहे ते 1 2 4 8 16 पडले. फॅक्टर्स ऑफ 8 काय झाले त्या ठिकाणी 1 2 4 आणि 8 झाले. आता कॉमन फॅक्टर्स घ्यायचे आहेत. कॉमन फॅक्टर्स कुठले 16 आणि 8 मधले जे कॉमन फॅक्टर्स आहेत. कॉमन काय काय दिसते बघा, हा या ठिकाणी तुम्हाला 1 दिसतोय, हा 2 आणि हा काय दिसतोय 4, म्हणजे 1 1 2 2 आणि 4 4. अजून काय दिसतोय हा 8 आणि 8. हे काय झाले आम्हाला त्या ठिकाणी कॉमन फॅक्टर्स त्या ठिकाणी मिळाले आणि म्हणून आम्ही काय घेतलं त्या ठिकाणी कॉमन फॅक्टर्स घेऊया 16 आणि 8 मधले. आता 1 जो सगळ्यांच्यातच कॉमन आहे हा 1 घेतला, हा 2 घेतला, हा 4 घेतला आणि हा काय घेतला त्या ठिकाणी 8. म्हणजे 1 2 4 8 हे काय झाले कॉमन फॅक्टर झाले. आता या ठिकाणी ग्रेटर बिटवीन देम, आता हे सगळ्यांच्यात तुम्हाला मोठा कोण दिसतोय तर ग्रेटर बिटवीन देम कोण दिसतोय तुम्हाला 8 हा त्या ठिकाणी काय दिसतोय त्या ठिकाणी ग्रेटर दिसतोय आणि म्हणून हा ग्रेटर दिसल्यामुळं आपण इथं काय लिहिणार आहे त्या ठिकाणी 8 नंबर लिहिणार आहे. म्हणजे ग्रेटर बिटवीन देम काय मिळालं त्या ठिकाणी 8 मिळाला. आता ही झाली आपण लिस्टिंग मेथड. आता दुसरी मेथड कुठली बघायची तर प्राईम फॅक्टर मेथड बघायची. आता प्राईम फॅक्टर मेथडमध्ये सुद्धा काय घेणार आहे ते 2 नंबर घेणार आहेत, एक 16 आणि काय घेणार आहे 8 घेणार. प्राईम फॅक्टर्स म्हणजे काय अवयव, मूळ अवयव पद्धत आपण जी म्हणतो तो त्या मूळ अवयव पद्धतीने ह्याचे अवयव पाडायचे. म्हणजे काय घेणार हा 16 घेतला तर 16चे अवयव काय येणार बघा त्या ठिकाणी आपण लिहित असताना 16चे असं लिहूया, 2 8 जा काय घेतलं त्या ठिकाणी 16 घेतलं. परत हे 8चे अवयव पडणार, 2 इंटू काय घेतलं त्या ठिकाणी 2 4 जा काय म्हटलं 8 पडणार. पुन्हा ह्या 4चे अवयव पडणार ते किती पडणार 2 इंटू 2 इंटू 2 येणार. म्हणजे हा 2 2 आहेत आणि 4चे अवयव काय पडले 2 इंटू 2. म्हणजे आता फॅक्टर्स किती पडले बघा 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 म्हणजे 2 2 जा काय झालं त्या ठिकाणी 4, 4 2 जा काय झालं 8 आणि 8 2 जा काय झालं त्या ठिकाणी 16. म्हणजे प्राईम फॅक्टर्स ऑफ 16 काय मिळाले मला त्या ठिकाणी 2 इंटू 2 इंटू 2 इंटू काय मिळालं त्या ठिकाणी 2 मिळालं. सिमिलरली ह्या 8चे पण फॅक्टर पाडायचे. मग आपण प्राईम फॅक्टर काय केलं 2 इंटू 4 म्हटलं, परत ह्या 4चे फॅक्टर्स पडणार 2 इंटू काय झालं त्या ठिकाणी 2. म्हणजे प्राईम फॅक्टर्स ऑफ 8 जे आहेत ते प्राईम फॅक्टर्स ऑफ 8 आम्हाला काय मिळाल्या ठिकाणी वाटल्यास इथं लिहूया आपण 2 इंटू काय झालं 2 आणि ह्याचे प्राईम फॅक्टर्स काय मिळाले 2 इंटू प्राईम फॅक्टर्स ऑफ 16 2 इंटू 2 इंटू काय मिळालं 2 आणि 8चे काय मिळाले 2 इंटू 2 म्हणजे काय मिळालं आपल्याला हा 2 2 जा काय मिळाला त्या ठिकाणी 4 4 2 जा काय झाला त्या ठिकाणी 8. आता याच्यातले कॉमन फॅक्टर्स सांगितलेत. कॉमन म्हणजे सामायिक, हा इथं 2 आहे, हा 2तला एक 2 काय घेतला आपण त्या ठिकाणी कॉमन घेतला, हा 2 लिहिला इंटू. आता इथं अजून एक कॉमन फॅक्टर दिसतोय, हा 2 आहे, हा पण 2 झाला, त्याच्यासाठी आपण इथे एक 2 लिहूया. त्यानंतर हा कॉमन फॅक्टर, हा 2 आहे, हा सुद्धा काय झाला त्या ठिकाणी 2 झाला. म्हणजे कॉमन फॅक्टर्स काय मिळाले 2 इंटू काय मिळालं त्या ठिकाणी 2 आणि मग कॉमन ह्यांचा काय करायचं आपण मल्टिप्लिकेशन करायचं. हा मल्टिप्लिकेशन केला तर 2 2 जा काय मिळालं 4 4 2 जा काय मिळालं 8 मिळालं. म्हणजे आम्ही इथं काय लिहिणार आहे त्या ठिकाणी 8 लिहिणार. म्हणजे आम्ही काय लिहिणार द HCF ऑफ 16 अँड 8 इज किती मिळालं आम्हाला त्या ठिकाणी 8 मिळालं. मग आपण इथं काय सांगू शकतोय की इथं पण आम्हाला जो मिळालेला आहे ग्रेटर कॉमन फॅक्टर जो मिळालेला आहे बाय काय मिळालं लिस्टिंग मेथड तो काय मिळाला 8 मिळाला आणि ते HCF पण आपण काय केलं प्राईम फॅक्टर मेथडनं काढलो तो सुद्धा किती मिळाला 8 मिळाला. मग आपल्याला इथं काय प्रॉपर्टीज दिलेले आहेत काय सांगितलेलं आहे इफ वन ऑफ द गिवन नंबर इज डिव्हिजर ऑफ ऑल द काय सांगितलं त्या ठिकाणी अदर नंबर्स देन इट इज द HCF ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी गिवन नंबर्स म्हटले. दुसरं काय सांगितलंय इफ नो प्राईम नंबर इज अ काय सांगितलं त्या ठिकाणी कॉमन डिव्हिजर ऑफ ऑल द काय घेणार आहे त्या ठिकाणी गिवन नंबर्स देन 1 इज देअर HCF
बिकॉज इट इज द ओनली काय सांगितले त्या ठिकाणी कॉमन डिव्हिजर, म्हणजे एक हा काय असणार आहे त्या ठिकाणी कॉमन डिव्हिजर सगळ्यांच्यामध्ये असणार आहे. पुढे दिलेलं आहे द HCF ऑफ द गिवन नंबर इज देअर काय सांगितले त्या ठिकाणी ग्रेटर कॉमन डिव्हिजर ऑफ काय सांगितले त्या ठिकाणी फॅक्टर, म्हणजे दोन नंबर आपण घेतले त्यांचा HCF काढला तर त्याच्यामध्ये असणारा जो ग्रेटेस्ट कॉमन डिव्हिजर आहे म्हणजे ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर आहे तो त्याचा काय असणार आहे त्या ठिकाणी HCF असणार आहे. मग आम्ही काय केलं बाय युझिंग लिस्टिंग मेथड असेल, बाय युझिंग प्राईम मेथड असेल, बाय युझिंग काय असेल त्या ठिकाणी डिव्हिजन मेथड असेल, वी फाइंड द HCF ऑफ द गिवन नंबर. म्हणजे आपल्याला मसावी काढायचं असेल तर यादी पद्धतीनं काढू शकतोय, मूळ अवयव पद्धतीनं काढू शकतोय किंवा भागाकार पद्धतीनं आपण काय करू शकतोय त्या ठिकाणी मसावी जो आहे तो मसावी म्हणजेच HCF त्या ठिकाणी काढू शकतोय. आता इथे एक तुम्हाला एक्झाम्पल दिलंय, काय विचारलंय बाय युझिंग काय सांगितले त्या ठिकाणी लिस्टिंग मेथड अँड प्राईम फॅक्टर मेथड फाइंड द HCF ऑफ द गिवन नंबर, से वेदर द आन्सर ऑफ टू मेथड इज सेम ऑर नॉट. आता इथं तुम्हाला काय करायचं आहे, मगाशी जसं आपण लिस्टिंग मेथडने एकदा अवयव पाडलेले होते आणि एकदा प्राईम फॅक्टर मेथडनं जसे अवयव पाडले होते ते पाडायचे आहेत आणि इथं तुम्हाला काय करायचे त्या संख्या लिहून ते दोन्ही आन्सर सेम येते का नाही ते बघायचं आहे. म्हणजे आपण इथं मगाशी जे बघितलेलं होतं, मी इथं काय घेतले होते 16 आणि 8चे घेतले होते, हे जे फॅक्टर्स मी 16चे पहिले घेतले, परत फॅक्टर्स ऑफ 8चे घेतले, त्यांच्यामधला कॉमन फॅक्टर काढला, त्यांच्यामधला ग्रेटर अँगल घेतला. इथं आपण प्राईम फॅक्टरचे घेतले, प्राईम फॅक्टर ऑफ 16चे जे आहेत ते मी या पद्धतीनं फॅक्टर्स पाडले. 16चे फॅक्टर आले 2 × 2 × 2 × 2 आले. प्राईम फॅक्टर्स ऑफ 8 जे आहेत ते काय मिळाले 2 × 2 × 2 मिळालं. कॉमन फॅक्टर्स त्यांच्यामधले 2 × 2 × 2 आला आणि HCF ऑफ 16 अँड 8 इज किती मिळाला 8. म्हणजे आम्हाला जो मिळाले होता की लिस्टिंग मेथडमध्ये असणारा आणि आमच्या असणारा प्राईम फॅक्टर मेथडमध्ये इथं दोघांचं आन्सर कसं आलं होतं ते सेम आलं होतं. तसंच सेम येते किंवा नाही ते तुम्ही काय करायचं आहे ह्या एक्झाम्पल्समध्ये सोडवून बघायचं आहे. नेक्स्ट डे वी हॅव टू सीन काय करणार आहे त्या ठिकाणी LCM, म्हणजे नेक्स्ट पॉईंट कोणता आहे आमचा LCM आहे. LCM म्हणजे मागाशी सांगितलं होतं आपण लिस्ट कॉमन मल्टिपल. आता द लिस्ट कॉमन मल्टिपल ऑफ द गिवन नंबर इज द काय सांगितलं त्या ठिकाणी स्मॉलेस्ट नंबर दॅट इज डिव्हिजल बाय ईच ऑफ द गिवन नंबर सांगितले. म्हणजे हा कसा असणार आहे त्या ठिकाणी स्मॉलेस्ट नंबर असणार आहे आणि दॅट इज डिव्हिजिबल बाय ईच ऑफ द काय येणार आहे त्या ठिकाणी गिवन नंबरला येणार आहे. मग आता ते करायचं असेल LCM आपल्याला जर काढायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागतं राईट द टेबल्स ऑफ द गिवन नंबर सांगितलेला आहे. टेबल म्हणजे काय आपण त्याचा पाडा त्या ठिकाणी लिहायचा आहे. म्हणून आपण एक एक्झाम्पल इथे घेतलेलं आहे. फाइंड द LCM ऑफ काय घेतले त्या ठिकाणी 4 अँड काय सांगितलं त्या ठिकाणी 6 आहे. म्हणजे 4 and 6 नंबरचा आम्हाला LCM काढायचा आहे. म्हणून पहिल्यांदा आपण टेबल ऑफ 4 घेतलं, म्हणजे मी 4चा काय लिहिलं इथं पाडा लिहिला. 4 2 जा 8 लिहिलं, 12 लिहिलं, 4 4 जा 16 लिहिलं, 4 5 जा 20 लिहिलं, 4 6 जा 24, 4 7 जा 28, 4 8 जा 32, 4 9 जा 36 आणि 4 4 जा काय घेतलं त्या ठिकाणी 40. देन वी हॅव टू टेकन द टेबल ऑफ काय घेतलं त्या ठिकाणी 6, म्हणजे 6चा पाडा मी इथे घेतला. 6 1 जा 6, 6 2 जा 12, 6 3 जा 18, 6 4 जा 24, 6 5 जा 30, 6 6 जा 36, 6 7 जा 42, 6 8 जा 48, 6 9 जा 54, 6 6 जा 60. म्हणजे मी इथं काय केलं पहिल्यांदा 4 आणि 6चा टेबल इथे घेतला, म्हणजे पाडा लिहून घेतला. परत काय पॉईंट सांगितलं आहे कॉमन मल्टिपल्स ऑफ 4 and 6 आर. आता याच्यामध्ये कॉमन मल्टिपल्स कोण आहेत ते आम्हाला या ठिकाणी व्हायचे. आता कॉमन कोण दिसतंय, हा 12 दिसतोय, हा सुद्धा 12 दिसतोय, म्हणून मी इथं 12 लिहिलं. हिअर वी हॅव टेकन 24 and 24. हिअर वी हॅव टू टेकन द काय केलं त्या ठिकाणी 24. म्हणजे कॉमन मल्टिपल्स ह्या दोघांच्या मध्ये कोण आले 12 आणि कोण आलं त्या ठिकाणी 24 आलं. आणि मग सांगितलंय द स्मॉलेस्ट अमेंग देम इज, म्हणजे हा दोघांच्या मध्ये असणारा लहान कोण आहे 12 आणि 24 यांच्यामधला लहान कोण आहे. द स्मॉलेस्ट अमेंग देम इज काय तर सांगितलंय त्या ठिकाणी 12 आणि म्हणून आम्ही इथे लिहिलंय LCM ऑफ 4 and 6 इज किती आलं त्या ठिकाणी 12. म्हणजे आम्हाला LCM 4 and 6चा काय मिळाला त्या ठिकाणी 12 मिळाला. आता हीच जर मेथड आपल्याला फाइंड आउट करायची असेल तर आम्ही कसं करणार आहे, तर LCM म्हणजे काय सांगितलं आपण लिस्ट कॉमन मल्टिपल विच इज इक्वल टू काय येणार आहे त्या ठिकाणी कॉमन फॅक्टर इंटू काय येणार आहे त्या ठिकाणी नॉन कॉमन फॅक्टर. म्हणजे सामायिक अवयव आणि असामायिक अवयव म्हणजे दोघांच्या मध्ये सारखे असणारे आणि सारखे नसणारे यांचा आपण गुणाकार केला तर वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळणार आहे त्या ठिकाणी LCMची व्हॅल्यू आम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. मग इथं आपण एक एक्झाम्पल्स घेऊया. एक्झाम्पलमध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे फाइंड द LCM ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी 4 and 9 बाय युझिंग काय सांगितलं त्या ठिकाणी लिस्टिंग मेथड सांगितलंय, प्राईम फॅक्टर मेथड सांगितलंय आणि डिव्हिजन मेथड सांगितले. म्हणजे आम्हाला ह्या दोन संख्यांचा 4 आणि 9 जे आहेत
त्यांचे काय करायचे त्या ठिकाणी LCM फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे 4 8 घेतला, 12 घेतला, 16 घेतला, 20 घेतला, 24 घेतला, 28 घेतला, 32 घेतला, 36 घेतला आणि काय घेतला त्या ठिकाणी 40 घेतला. 9चे फॅक्टर 9, 18, 27, 36, 45, 54, 63, 72, 81 आणि काय घेतलं त्या ठिकाणी नाही. आणि कॉमन फॅक्टर्स ऑफ 4 and 9 आर असं विचारले. आता कॉमन फॅक्टर्स ऑफ 4 and 9 आपल्याला जे घ्यायचे ते कुठले आहेत, तर इथं आपण बघूया कॉमन फॅक्टर्स कोण दिसतात त्या ठिकाणी. आता कॉमन फॅक्टर्स काय दिसतो या ठिकाणी आपल्याला 4 and 9 मधला इथं दिसतोय हा 36, हा 36 इथं दिसतोय, बरोबर आहे. म्हणजे कॉमन फॅक्टर एक काय घेतलो आपण त्या ठिकाणी 36 घेतला. करणार आहे 4च्या आपण त्या ठिकाणी काय करणार आहे फॅक्टर्स घेणार आहे. 2चा काय घेतलं त्या ठिकाणी 4 घेतलं आणि प्राईम फॅक्टर्स ऑफ 9 घेतलेलं आहे. प्राईम फॅक्टर ऑफ 9 काय आलं त्या ठिकाणी 3चा काय मिळाला आम्हाला त्या ठिकाणी 9 मिळालं, बरोबर आहे. आता 3चा 9 आलं, मग काय सांगितलंय कॉमन फॅक्टर्स आर म्हटले. आता कॉमन फॅक्टर्स दोघांच्या मध्ये असणारे जे आहेत ते कॉमन फॅक्टर्स कोण आहेत का, तर याच्यामध्ये कॉमन फॅक्टर्स कोणच नाही आहेत, बरोबर आहे. म्हणजे त्या ठिकाणी काय लिहिणार आहे देर इज नो कॉमन काय घेतलं त्या ठिकाणी फॅक्टर. ह्याच्यामध्ये कुठलाच कॉमन फॅक्टर देर इज अ नो कॉमन फॅक्टर घेतलं, बरोबर आहे. आणि कुठलाच कॉमन फॅक्टर नाही आहे, मग इथं नॉन कॉमन फॅक्टर्स आहेत का, तर नॉन कॉमन फॅक्टर्स आहेत. कुठले कुठले आहेत, हा 2 आहे, हा 2 आहे, हा 3 आणि हा काय घेतला त्या ठिकाणी 3. हे सगळे नॉन कॉमन फॅक्टर आहे. म्हणजे काय आला 2 मिळाला, त्यानंतर काय मिळालं त्या ठिकाणी 3 आणि काय मिळालं त्या ठिकाणी 3 मिळालं. म्हणजे नॉन कॉमन फॅक्टर जे आहेत ते काय मिळाले 2, 2, 3 आणि काय मिळालं 3. म्हटल्यास आपण इथं असं लिहू 2, 2 असं लिहूया इथं 2 × 2 × 3 × 3 लिहिलं. मग LCM कसं काढायचं आहे, तर कॉमन फॅक्टर आमच्यात काय आहे कोणच नाही आहे, बरोबर आहे. म्हणजे नील घेतला इंटू काय घेतला त्या ठिकाणी नॉन कॉमन फॅक्टर घेतला. नॉन कॉमन फॅक्टर्स काय आहेत 2 × 2 × 3 × काय घेतलं त्या ठिकाणी 3. इथं कोण नाही आहे आपलं, बरोबर आहे. म्हणजे नॉन कॉमन फॅक्टर या ठिकाणी घेतला. मग आता इथं यांचं मल्टिप्लिकेशन करूया. 3 3 काय मिळालं त्या ठिकाणी 9 मिळालं, 9 2 किती मिळालं 18 मिळालं आणि 18 2 काय मिळालं त्या ठिकाणी 16 मिळालं, बरोबर आहे. 3 3 9 घेतलं, 9 2 18, 18 2 काय घेतलं 36. म्हणजे आपल्याला जो आपण 4 आणि 9 घेतले त्या 4 आणि 9चा जो LCM मिळालेला आहे तो किती मिळाला त्या ठिकाणी काय मिळालं त्या ठिकाणी 36 या ठिकाणी मिळाले. 3 3 9, 9 2 18, 18 2 काय म्हटलं आपण त्या ठिकाणी 36. म्हणजे इथं आपल्याला कॉमन फॅक्टर काय मिळाला त्या ठिकाणी जो मिळालेला LCM काय मिळाला त्या ठिकाणी 36 आम्हाला इथं पाहायला मिळालेलं आहे. आता पुढची मेथड जी घ्यायची ती कुठली आहे, डिव्हिजन मेथड घ्यायची. आता डिव्हिजन मेथड जर घेतली, आता डिव्हिजन मेथडनं 4चे अवयव आपल्याला पाडायचे आहेत. 2 काय म्हटलं त्या ठिकाणी 4 म्हणजे 2 भाग घातला. परत 2 1 काय मिळालं त्या ठिकाणी 2. म्हणजे आम्हाला काय मिळालं 2 × 2 हे कोणाचे मिळाले त्या ठिकाणी 4चे आपल्याला अवयव मिळाले. म्हणजे 4 आपण घेतला तर 4 काय म्हटलं 2 × काय घेतलं त्या ठिकाणी 2 घेतलं. 9चं घेतलं 3 3 काय घेतलं 9, 3 1 काय घेतलं त्या ठिकाणी 3. म्हणजे 3 = काय 9 = काय मिळालं त्या ठिकाणी 3 × काय मिळालं त्या ठिकाणी 3 मिळालं. मग आता LCM ऑफ काय घ्यायचं आहे त्या ठिकाणी 4 and 9. आता LCM कसा काढला कॉमन फॅक्टर तर कोणच नाही आहे. आणि मग राहिलेले नॉन कॉमन फॅक्टर कोण आहेत 2 आहे, 2 आहे, 3 आहे आणि काय घेतला त्या ठिकाणी 3 घेतला. परत यांचा गुणाकार आपण करायचा. 3 3 9 आला, 9 2 किती आला त्या ठिकाणी 18 आला आणि 18 2 काय आला त्या ठिकाणी 36 आला. म्हणजे आम्हाला डिव्हिजन मेथडनुसार जो आहे तो डिव्हिजन मेथडनुसार आम्हाला जी व्हॅल्यू मिळालेली आहे ती किती मिळाली त्या ठिकाणी 36. कुणाचा LCM मिळाला LCM ऑफ 4 and काय सांगितलं त्या ठिकाणी 9 सांगितलेलं आहे. म्हणजे आम्हाला जो लिस्टिंग मेथडनं LCM मिळालं ती किती मिळाली त्या ठिकाणी 36. म्हणजे आम्ही जे सांगितलेलं आहे बाय युझिंग काय केलं आपण त्या ठिकाणी इथं लिहूया आपण बाय युझिंग काय म्हटलो आपण त्या ठिकाणी लिस्टिंग मेथड LCM विच इज इक्वल टू काय मिळाला 36 मिळाला. प्राईम फॅक्टर मेथड घेतला. प्राईम फॅक्टर मेथडने LCM किती मिळाला त्या ठिकाणी 36 मिळाला. आणि शेवटचं घेतलेलं आहे डिव्हिजन मेथड आपण म्हणणार आहे. त्या डिव्हिजन मेथडनं सुद्धा
LCM आम्हाला किती मिळाला त्या ठिकाणी 36 मिळाला. म्हणजे आपण इथं बघितलं हा LCM किती मिळाला 36. हा डिव्हिजन मेथडनं, हा प्राईम फॅक्टर मेथडनं किती मिळाला 36 मिळाला. आणि आपल्याला जो लिस्टिंग मेथड आहे त्या लिस्टिंग मेथडनं सुद्धा काय मिळालं त्या ठिकाणी 36 मिळालेला आहे. म्हणजे इन दिस वे वी हॅव टू फाइंड आउट द काय केलं त्या ठिकाणी LCM ऑफ 4 आणि काय घेतला त्या ठिकाणी 9 घेतला. आता तुमच्यासाठी एक एक्झरसाइज इथं दिलेला आहे. एक्झरसाइज काय दिलं आहे, फाइंड द LCM बाय युझिंग काय म्हटलं आहे त्या ठिकाणी बाय लिस्टिंग मेथड. बाय युझिंग काय येणार आहे त्या ठिकाणी लिस्टिंग मेथड आपण इथं घेणार आहे. म्हणजे लिस्टिंग मेथड मागाशी घेतला म्हणजे इथं टेबल ऑफ 8चा लिहायला लागणार आहे, इथं टेबल ऑफ काय लिहायला लागणार आहे तुम्हाला 12चा. आणि मग त्याच्यामध्ये असणारा कॉमन फॅक्टर घ्यायला पाहिजे आणि त्यांच्यातला स्मॉलेस्ट जो आहे तो म्हणजे त्याचा काय असणार आहे LCM असणार आहे. दुसरं घेतलेलं आहे फाइंड द LCM ऑफ 3, 9 आणि काय सांगितलं त्या ठिकाणी 27 बाय युझिंग ऑब्झर्वेशन मेथड. म्हणजे इथं आपण प्राईम फॅक्टर मेथड पण वापरायचं नाही, लिस्टिंग मेथड पण वापरायचं नाही, डिव्हिजन मेथड पण वापरायचं नाही, फक्त ऑब्झर्वेशननुसार नुसतं निरीक्षण करायचं आहे आणि निरीक्षण करून ह्याचा LCM आम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. लास्ट एक्झाम्पल जे दिलेलं आहे ते काय सांगितलं फाइंड द LCM ऑफ 5, 6, 7 बाय युझिंग काय म्हटलं त्या ठिकाणी डिव्हिजन मेथड. म्हणजे डिव्हिजन मेथडनुसार ह्या 5, 6 आणि 7चा LCM आम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. आता आपण नेक्स्ट डेचं बघूया. अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल. दिस इज अ युनिट झालं. युनिट काय अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल. आणि त्याच्यामधला सब युनिट आहे द इंटेरियर अँड एक्सटेरियर ऑफ अँड काय सांगितलं त्या ठिकाणी अँगल. इथं जर फिगर तुम्ही बघितला तर तुम्ही केक बघितलेला असाल, केक तुम्ही कट करता ते ही त्याची काय केलं त्या ठिकाणी स्लाइस, ही स्लाइस तुम्हाला या ठिकाणी मिळालेली. आता स्लाइस मिळाली तर हा जो आकार आहे म्हणजे हा जो आपल्याला आकार दिसतो इथे एक 1 आर्म दिसत्या, इथे एक काय दिसतं त्या ठिकाणी 2 आर्म्स दिसतात. मग आता ह्या ज्या 2 आर्म्स आहेत म्हणजे ह्याला आर्म्स किती मिळाल्या 2, म्हणजे भुजा त्याला किती आहेत त्या ठिकाणी 2 आर्म्स आहेत, बरोबर आहे. 2 आर्म्स मेक्स अँड काय केलं त्या ठिकाणी अँगल या ठिकाणी काय केलं त्या ठिकाणी फॉर्म केले. म्हणजे याला जर आपण घेतले ह्याला पॉईंट्स किती असतील, व्हर्टायसेस किती असतील. हा पण हा जर घेतला, हा B घेतला, हा A घेतला आणि हा काय घेतला त्या ठिकाणी C. म्हणजे A पॉईंट एक झाला, B पॉईंट झाला आणि C पॉईंट. म्हणजे किती झाले त्या ठिकाणी पॉईंट जे आहेत ते 3 पॉईंट्स आपल्याला इथं मिळाले. इथं एक एक्झाम्पल आपण कशाचं घेतलं आहे तर इथं क्लॉकचं घेतलेलं आहे, घड्याळ घेतला, बरोबर आहे. ह्या घड्याळामध्ये काटे असतात, 1 मिनिट हँड क्लॉक असतो आहे आणि एक काय असतो त्या ठिकाणी आवर हँड असतोय. आवर हँड म्हणजे आपण एक तास काटा म्हणतो आणि 1 मिनिट काटा म्हणतो. मग आता त्यांच्यामध्ये असणारा अँगल जर घेतला तर हे 2 आर्म्स घेतल्या म्हणजे एक काय घेतली तास काट्याची घेतली आणि हा मिनिट काट्याची घेतली. तर इथं आपण घेतले तर हे पॉईंट्स घेतले तर हे सुद्धा काय करतात त्या ठिकाणी इथं अँगल्स काय करत असतात त्या ठिकाणी फॉर्म करत असतात. म्हणजे याला सुद्धा काय झाल्या 2 आर्म्स झाल्या म्हणजे बाजू किती झाल्या 2 आर्म्स झाल्या आणि या ठिकाणी व्हर्टायसेस किती पॉईंट्स किती झाले 1, 2 आणि काय झालं त्या ठिकाणी 3 पॉईंट झाले किंवा 3 व्हर्टायसेस त्या ठिकाणी काय झालेत फॉर्म झालेले. म्हणजे हे एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी हे अँगलची त्या ठिकाणी फॉर्म होतोय. म्हणजे 2 काय गेलं त्या ठिकाणी आर्म्स आल्या, 2 आर्म्स फॉर्म्स काय सांगितलं त्या ठिकाणी अँगल्स त्या ठिकाणी फॉर्म करतात. 2 आर्म्स काय करतात त्या ठिकाणी फॉर्म्स अँड काय केलं त्या ठिकाणी अँगल फॉर्म झाला. आता इथं आपल्याला नवीन एक पॉईंट सांगितलेला आहे. हिअर वी हॅव टू टेकन काय घेतलं आहे 1 अँगल घेतलेला आहे म्हणजे ह्या 2 आर्म्स घेतल्या, 1 आर्म काय घेतली PQ, अनदर आर्म काय घेतलं त्या ठिकाणी QR अँड फॉर्म्स अँड काय सांगितलं त्या ठिकाणी अँगल या ठिकाणी फॉर्म झाला. राईट द नेम्स ऑफ अँगल शोन अलॉंग साईड. आता ह्या अँगलचं नाव काय आहे तर हा PQ आणि काय घेणार आहे त्या ठिकाणी R. म्हणजे आम्ही काय म्हणणार इट इज अ नेम ऑफ अँगल काय घेतला त्या ठिकाणी PQR घेतला. परत काय विचारले राईट द नेम ऑफ इट्स व्हर्टेक्स विचारले. व्हर्टेक्स म्हणजे काय शिरोबिंदू कुठला दिसत आहे. राईट द नेम ऑफ इट्स व्हर्टेक्स. व्हर्टेक्स म्हणजे आपण हा घ्यायला पाहिजे होता म्हणजे अँगल जो फॉर्म झाला आहे अँगल PQR झाला आहे त्याचा व्हर्टेक्स कोण येणार आहे त्या ठिकाणी Q येणार आहे. हा इथं आपण लिहिला व्हर्टेक्स काय लिहिला Q लिहिला. आता राईट द नेम ऑफ इट्स आर्म्स विचारले. आता आर्म्स म्हणजे काय तर त्याच्या बाजूंची नावं आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहेत. एक काय झाली आर्म काय झालं त्या ठिकाणी PQ म्हणजे आम्ही काय लिहिणार आर्म काय घेतली त्या ठिकाणी PQ अँड अनदर आर्म जी आहे ती अनदर आर्म कुठले आहे त्या ठिकाणी QR आहे. म्हणजे 2 आर्म काय मिळाल्या, एक आर्म PQ मिळाली आणि दुसरी आर्म काय मिळाली आम्हाला त्या ठिकाणी QR आर्म त्या ठिकाणी काय झालेले फाउंड झालेली आहे. परत विचारलंय राईट द नेम्स ऑफ पॉईंट्स मार्क्ड ऑन इट्स काय सांगितले त्या ठिकाणी आर्म्स. आता इथं त्याच्या आर्म्सवर आता ही तुम्हाला दिसली ही आर्म एक PQ दिसली, अनदर आर्म काय घेतली QR दिसली, त्याच्यावर असणारे पॉईंट्स कुठले आहेत तर हा एक पॉईंट P आहे, हा पॉईंट Q आहे आणि हा पॉईंट काय झाला त्या ठिकाणी R. म्हणजे PQR जे आहेत काय विचारलंय त्या ठिकाणी
आपण परत एक पॉईंट्स आपण डायग्राम इथं जर बघितली, हा PQR, इथं काय दिसतात, सम पॉईंट्स आर काय सांगितलं, इंटेरियर पार्ट्स ऑन द काय घेतलंय त्या ठिकाणी अँगल, सम पार्ट्स काय घेतलंय त्या ठिकाणी ऑन द साईड्स ऑफ द काय घेतलंय त्या ठिकाणी अँगल, आणि सम्स आर काय सांगितलंय त्या ठिकाणी एक्सटेरियर ऑफ द काय सांगितलंय त्या ठिकाणी अँगल. आता इंटेरियर पार्ट, एक्सटेरियर पार्ट्स आणि आपलं असणारा अलॉंग द साईड्स हे कसे ओळखायचे, तर इंटेरियर पार्ट्स म्हणजे काय सांगितलंय, द ग्रुप ऑफ पॉईंट्स लाईक सांगितले. ग्रुप ऑफ पॉईंट्स लाईक कोण आहेत, ए आहे, बी आहे, सी, डी आणि काय सांगितलं ई. म्हणजे ग्रुप ऑफ पॉईंट्स ए, बी, सी, डी अँड काय सांगितलं ई आहेत, विच आर नॉट ऑन द आर्म्स ऑफ द अँगल. म्हणजे हे आर्म्सवर आहेत का नाही, आर नॉट्स ऑन द आर्म्स ऑफ द अँगल फॉर्म्स द काय सांगितलं त्या ठिकाणी इंटेरियर ऑफ द कोणाचं आहे त्या ठिकाणी PQR. म्हणजे ह्या PQRचे इंटेरियरला आहेत, म्हणून इंटेरियर पॉईंटची नावं काय घेणार आपण, ए, बी, सी, डी आणि काय घेणार त्या ठिकाणी ई घेणार. म्हणजे पॉईंट्स इन द इंटेरियर आम्हाला काय मिळाले त्या ठिकाणी ए, बी, सी, डी आणि काय मिळालं त्या ठिकाणी ई मिळालं. आता परत काय सांगितलंय, इथं तुम्हाला आर्म्सवर दिसतात, हा आर्म PQ घेतलाय आणि ही आर्म काय घेतलाय त्या ठिकाणी QR घेतलाय. ह्या आर्मवर असणारे पॉईंट्स तुम्हाला दिसतात. आर्म्सवर असणारे पॉईंट कुठले, हा पॉईंट आय, हा पॉईंट काय घेतला जे, हा पॉईंट काय घेतला के घेतला. म्हणजे पॉईंट्स ऑन द आर्म जे आहेत ते आर्म्सचे पॉईंट्सचे कुठले येणार आहेत, पॉईंट्स इन द काय घेणार आहेत, पॉईंट्स ऑन द आर्म्स ऑफ द अँगल जे मिळालेले ते कोणते आहेत, आय, जे आणि काय मिळालं त्या ठिकाणी के मिळालं. आणि शेवटचा आपण एक्सटिरियर घेतला. एक्सटिरियर म्हणजे काय घेतले, द ग्रुप ऑफ पॉईंट्स जो आपल्याला घेतलेला आहे त्या ठिकाणी विचार नायदर ऑन द आर्म्स ऑफ द अँगल आणि नॉर ऑन इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी इंटेरियर. म्हणजे काही पॉईंट जे आहेत ते इंटेरियरला पण नाहीत आणि काय त्या ठिकाणी त्याच्या आर्मवर पण नाही. म्हणजे इंटेरियरला नाहीत, आर्मवर नाहीत, म्हणजे ते सोडून बाहेरचे जे आहेत. म्हणजे आता इथं काय दिसतंय, हा पॉईंट F दिसतोय, हा पॉईंट H दिसतोय, हा पॉईंट काय दिसतोय त्या ठिकाणी G दिसतोय. म्हणजे F, H, G हे कसले पॉईंट्स आहेत आमचे त्या ठिकाणी, एक्सटिरियर पॉईंट्स आम्हाला त्या ठिकाणी म्हणणार आहेत. म्हणजे आम्ही काय सांगणार त्या ठिकाणी, पॉईंट्स इन द काय घेतलं त्या ठिकाणी एक्सटिरियर. हे कुठले मिळाले आम्हाला त्या ठिकाणी, F मिळाला, त्यानंतर H मिळाला आणि काय मिळाला त्या ठिकाणी G. म्हणजे F, H, G आर पॉईंट्स इन द काय सांगितलं त्या ठिकाणी एक्सटिरियर. आता तुम्हाला इथं एक आकृती दाखवलेली आहे. ह्या आकृतीवरनं तुम्हाला काय करायचे आहेत, इथं कोणते पॉईंट्स इंटेरियर पॉईंट्स आहेत, त्यानंतर कोणते पॉईंट्स एक्सटिरियर आहेत आणि कोणते पॉईंट्स आर्मवर आहेत. जसं आपण आता लिहिलं इथं पॉईंट्स इन द इंटेरियर लिहिलं, पॉईंट्स ऑन द आर्म्स ऑफ द अँगल लिहिलं होतं, पॉईंट्स इन द एक्सटिरियर लिहिलं होतं. हे जसं लिहिलं होतं तशी ही फिगर तुम्ही काय करायचे, ऑब्झर्व करायचे आणि ही फिगर ऑब्झर्व करून तुम्हाला पॉईंट्स इन द एक्सटिरियर, पॉईंट्स ऑन द आर्म्स ऑफ द अँगल आणि पॉईंट्स इन द काय करायचं आहे त्या ठिकाणी इंटिरियर तुम्हाला काय करायचं आहे ह्या ठिकाणी फाइंड आउट करून लिहायचं आहे. आणि अशा पद्धतीच्या उदाहरणांचा तुम्ही काय करायचं आहे त्या ठिकाणी सराव करायचा आहे. नेक्स्ट डे हिअर वी हॅव टू टेकन सब पॉईंट दॅट इज सब युनिट ॲडजेसंट अँगल्स. ॲडजेसंट अँगल म्हणजे काय, तर ज्याला आपण संलग्न कोन असं त्या ठिकाणी म्हणतो. आता इथे व्याख्येचं सांगितलंय, टू अँगल्स फीच्या व काय सांगितलं त्या ठिकाणी कॉमन व्हर्टेक्स. म्हणजे दोन अँगल्स आहेत त्यांच्यामध्ये कॉमन व्हर्टेक्स असणार आहे. कॉमन आर्म अँड सेपरेट काय सांगितले त्या ठिकाणी इंटिरियर्स आर सेड टू बी काय सांगितले त्या ठिकाणी ॲडजेसंट अँगल. म्हणजे दोन अँगल्स या ठिकाणी दिसतात. हा आपण अँगल जर कन्सिडर केला तर इथं आम्हाला BM आणि काय दिसला त्या ठिकाणी D दिसला. हा BMD मध्ये जर घेतला तर ही जी तुम्हाला दिसत्या MQ, ही MQ इज द काय सांगितलं त्या ठिकाणी कॉमन आर्म आहे. म्हणजे रे MQ जो आहे, रे MQ इज द काय सांगितलं कॉमन आर्म ऑफ द अँगल्स. कोणत्या दोन आर्मची कॉमन अँगल आहे, तर अँगल BM आणि काय घेतला त्या ठिकाणी Q, हा आम्हाला अँगल दिसतोय, अँगल BMQ. आणि अनादर अँगल जो दिसतोय QMD, म्हणजे ह्या दोघांची, हा BMQ आणि QMD या दोघा अँगलची ही काय त्या ठिकाणी कॉमन आर्म त्या ठिकाणी. फाईल M इज घेतलेला आहे. म्हणजे आता तुम्हाला इथं हा M पॉईंट दिसतोय, M इज देअर काय सांगितलं त्या ठिकाणी कॉमन व्हर्टेक्स. म्हणजे दोन्ही आपण जर अँगल घेतले, हा BMQ घेतला तर हा M कॉमन घेतला, हा QMD घेतला तर M हा काय झाला त्या ठिकाणी कॉमन व्हर्टेक्स आला. फाईल M इज देअर काय सांगितलं त्या ठिकाणी कॉमन व्हर्टेक्स सांगितलं. द इंटेरियर ऑफ दीज अँगल्स, म्हणजे इंटेरियर ऑफ दीज अँगल्स डू नॉट हॅव अ सिंगल कॉमन पॉईंट सांगितले. म्हणजे इंटेरियर ऑफ दीज अँगलला डू नॉट हॅव अ सिंगल कॉमन पॉईंट्स त्या ठिकाणी असणार नाही. म्हणजे इंटेरियरला आतल्या बाजूला त्या ठिकाणी सांगितलेला आहे.
आता हे जर म्हणजे आपण आकृतीमध्ये काय सांगणार आहे, BMQ आणि QMD हे काय झाले, ॲडजसंट अँगल्स त्या ठिकाणी झालेले आहेत, म्हणजे एकमेकाला सलग झालेले आहेत किंवा संलग्न झाले. मग ॲडजसंट अँगल्स ह्या काय सांगितलं, वन कॉमन आर्म सांगितलं, अदर आर्म लाय ऑन द काय सांगितले त्या ठिकाणी, अदर आर्म्स लाय ऑन द ऑपोजिट साइड्स ऑफ द कॉमन आर्म सांगितले, दे हॅव अ कॉमन व्हर्टेक्स. ॲडजसंट अँगल्स ह्या सेपरेट काय सांगितले त्या ठिकाणी इंटिरियर. म्हणजे आता हा BMQ घेतला, हे जे इंटेरियर सेपरेट असणार आहेत, आणि QMD आपण घेतला तर हे जे इंटेरियर पॉईंट जे आहेत किंवा इंटेरियर्स आहेत ते कसे असणार आहेत, त्याचे सेपरेट असणार आहे. म्हणजे ॲडजसंट अँगल्स ह्यावं काय सांगितलं, वन कॉमन आर्म, द अदर आर्म जी घेतलेली आहे ही आपण ह्या QM ही कॉमन झाली, हा पहिल्या अँगलची BMQची ही एक आर्म आणि QMDची ही MD आर्म, म्हणजे BM आणि MD जे आहे त्या काय त्या ठिकाणी ऑपोजिट साईड्स ऑफ द कोणाच्या आहेत त्या ठिकाणी कॉमन आर्म, म्हणजे कॉमन आर्मच्या अपोजिटला त्या ठिकाणी आहे कॉमन त्या ठिकाणी काय आहे व्हर्टेक्स आहे. आणि ॲडजसंट अँगलची इंटेरियर सुद्धा कसे आहेत त्या ठिकाणी सेपरेट आहेत. म्हणजे टू अँगल्स विच हॅव अ कॉमन व्हर्टेक्स सांगितला, अ कॉमन आर्म सांगितला अँड सेपरेट इंटेरियर्स आर सेड टू बी काय सांगितले त्या ठिकाणी ॲडजसंट अँगल्स असं आपण म्हटलेलं आहे. नेक्स्ट घेणार आहे कॉम्प्लिमेंटरी अँगल, म्हणजे ज्याला आपण कोटिकोन असं त्या ठिकाणी म्हणतो. आता इथं फिगर दिसते तुम्हाला PQR हा अँगल आपण घेतलेला आहे. याच्यामध्ये QS जो आहे तो काय घेतला त्या ठिकाणी, मगाशी आपण जे सांगितले कॉमन आर्म सांगितले तसं ह्या दोन अँगल आपण PQS आणि SQR यांच्यामध्ये QS ही काय झाली त्या ठिकाणी कॉमन आर्म झाली. कॉमन आर्ममुळे काय झाले, इथं दोन अँगल फॉर्म झाले, एक अँगल PQS सांगितला आणि दुसरा काय सांगितला SQR. म्हणून आम्ही काय लिहिले तर अँगल PQS आणि अँगल SQR विच इज इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी 90 डिग्री. ह्या दोघांचं मेजर किती येणार आहे 90 डिग्री. म्हणून काय सांगितलंय अँगल PQS अँड SQR आर म्युच्युअली कॉम्प्लिमेंटरी काय सांगितलं त्या ठिकाणी अँगल, म्हणजे एकमेकाला कसे आहेत त्या ठिकाणी म्युच्युअली कॉम्प्लिमेंटरी अँगल्स त्या ठिकाणी आहेत. म्हणून इथे व्याख्या आपल्याला सांगितली इफ द सम ऑफ द मेजर्स ऑफ टू अँगल्स इज काय त्या ठिकाणी 90 डिग्री, म्हणजे सम ऑफ द मेजर्स ऑफ टू अँगल्स ही 90 डिग्री असेल, दे आर नोन ॲज काय म्हणणार आहे आपण त्या ठिकाणी कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असं म्हणणार आहे. म्हणजे दोन्ही कोणांच्या अँगलची बेरीज जर आपण केली तर ती किती येते त्या ठिकाणी 90 डिग्री येत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असं त्या ठिकाणी म्हणणार आहे. आता खाली एक आपल्याला फिगर दिसत्या, त्याच्यामध्ये दोन अँगल्स आपल्याला दिसतात. फर्स्ट अँगल आहे AB आणि काय घेतला C. ABCचं मेजर किती आहे 30 डिग्री, म्हणून आपण इथे लिहूया मेजर ऑफ अँगल ABC विच इज इक्वल टू काय लिहिलं त्या ठिकाणी 30 डिग्री. दुसरा घेतला PQ आणि काय घेतला R, त्याचं मेजर किती आहे त्या ठिकाणी 60 डिग्री, म्हणून आपण लिहिलं मेजर ऑफ अँगल PQR विच इज इक्वल टू काय आलं 60 डिग्री. आता इथं काय सांगितलंय मेजर ऑफ अँगल ABC प्लस मेजर ऑफ अँगल PQR विच इज इक्वल टू ABCचं मेजर किती आहे 30 डिग्री आहे, PQRचं किती आहे त्या ठिकाणी 60 डिग्री आहे. 30 प्लस 60 विच इज इक्वल टू काय मिळालं आम्हाला त्या ठिकाणी 90 डिग्री. म्हणजे आम्हाला 30 प्लस 60 किती मिळालं 90 डिग्री मिळालं. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी हे कसले अँगल झाले त्या ठिकाणी कॉम्प्लिमेंटरी अँगल झाले, म्हणजे ABC आणि PQR आर म्युच्युअली काय म्हटलो आपण त्या ठिकाणी कॉम्प्लिमेंटरी अँगल झालेले आहेत. आता इथे एक एक्झाम्पल दिले, फाइंड द मेजर्स ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ऑफ काय सांगितले त्या ठिकाणी 70 डिग्री. म्हणजे 70 डिग्री अँगलचं आपल्याला कॉम्प्लिमेंटरी अँगल त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. मग आम्ही काय लिहिलं लेट द मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल B काय सांगितलं त्या ठिकाणी X, म्हणजे जो कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे त्याचं मेजर आम्ही काय कन्सिडर केलं X केले. मग आम्ही कॉम्प्लिमेंटरीची सम काय असते त्या ठिकाणी कॉम्प्लिमेंटरी अँगलची सम ऑफ द मेजर ऑफ टू अँगल इज किती असते त्या ठिकाणी 90 डिग्री, म्हणून 70 प्लस काय केलं त्या ठिकाणी X विच इज इक्वल टू 90 डिग्री केलं. 70 प्लस X हा 70 आम्हाला काय करायचं आहे राईट साईडला लिहायचं आहे, म्हणून जेवढी संख्या लेफ्टमध्ये आपण ॲड करतो किंवा सबट्रॅक्ट करतो तेवढी संख्या ॲड किंवा सबट्रॅक्ट हे आपण राईट साईडला पण करत असतो. म्हणजे लेफ्ट साईडला आम्ही -70 केलं कारण हा प्लस 70 आहे, त्याचे अपोजिट नंबर काय असतो -70 आणि तेवढीच संख्या काय केली त्या ठिकाणी -70 वी हॅव टू रिटर्न ऑन द काय केलं त्या ठिकाणी राईट साईडला. मग काय झालं हा 70 काय झाले कॅन्सल झाले, वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली X विच इज इक्वल टू 90 - 70 विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी 20. म्हणजे मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल जो आहे म्हणजे 70चा जो कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे तो किती आला त्या ठिकाणी 20 डिग्री आला. याच पद्धतीनं तुम्हाला इथं सरावासाठी जी उदाहरणं दिलेली आहेत याच पद्धतीने ही उदाहरणं तुम्ही काय करायची आहेत सोडवायची आहेत. नेक्स्ट घेणार आहे सप्लिमेंटरी अँगल्स घेणार आहे. सप्लिमेंटरी अँगल्स घेतले
तर इथं तुम्हाला फिगर दिसत्या. फिगरमध्ये काय दिसतोय, एक अँगल ए बी आणि काय दिसतोय डी दिसतोय, दुसरा अँगल सी बी आणि काय दिसतोय डी दिसतोय. आता ए बी डी जो घेतला, ए बी डी हॅव्हिंग मेजर काय घेतले त्या ठिकाणी 120 घेतलेलं आहे. त्यानंतर बी डी बी सी किंवा डी बी आणि काय घेतलं त्या ठिकाणी सी, डी बी सी हॅव्हिंग मेजर किती घेतले त्या ठिकाणी 60 डिग्री घेतलेलं आहे. म्हणजे ह्याचं मेजर काय झालं 60 डिग्री. म्हणून मेजर ऑफ अँगल ए बी डी प्लस मेजर ऑफ अँगल डी बी सी विच इज इक्वल टू विचारले. ए बी डीचं मेजर किती आहे त्या ठिकाणी 120 आहे, डी बी सीचं मेजर किती आहे 60 डिग्री आहे आणि म्हणून आम्हाला ही व्हॅल्यू किती मिळाली त्या ठिकाणी 180 डिग्री मिळाली. म्हणजे इथं पण काय सांगणार आहे की ह्या दोन अँगलमध्ये म्हणजे एक अँगल ए बी डी आणि दुसरा अँगल डी बी सी यांच्यामध्ये बी डी ही काय आहे त्या ठिकाणी कॉमन आर्म आहे. त्या दोन साईड आपण आता दोन आर्म घेतल्या, एक ए बी आर्म आणि दुसरी बी सी आर्म आहे. अपोजिट टू दॅट ऑफ द कोणाचे आहे त्या ठिकाणी कॉमन आर्मच्या अपोजिट आहेत आणि त्यांनी फॉर्म्स केलेले जे अँगल्स आहेत ते अँगल्स कसले आहेत त्या ठिकाणी सप्लिमेंटरी अँगल्स आहेत. म्हणून आपण इथं लिहिले इफ द सम ऑफ द मेजर्स ऑफ द अँगल्स ऑफ टू अँगल्स इज काय त्या ठिकाणी 180 डिग्री, दे आर नोन ॲज काय म्हटले त्या ठिकाणी सप्लिमेंटरी अँगल्स असं म्हटलेलं आहे. म्हणजे सम ऑफ द मेजर्स ऑफ टू अँगल्स, दोन अँगल कुठले, एक ए बी डी दुसरा काय घेतला आपण डी बी सी घेतलेला आहे. या दोघांची सम जर किती आली असेल त्या ठिकाणी 180 येत असेल तर हे दोन अँगल्स एकमेकाचे कसे आहेत त्या ठिकाणी सप्लिमेंटरी अँगल्स आहेत. म्हणजे फिगरमध्ये असणारा जो आम्ही सांगितलेला आहे हा ए बी डी आणि हा सी बी डी एकमेकाचे कसले अँगल्स आहेत त्या ठिकाणी सप्लिमेंटरी अँगल्स आहे. आता इथं आपल्याला जो दिलेला आहे, इथे एक आपण फिगर घेतलेला आहे, त्या फिगरमध्ये जर बघितलं हा आपल्याला एक अँगल दिसतोय अँगल पी क्यू आणि काय घेतला आर. त्या पी क्यू आरचं मेजर किती आहे त्या ठिकाणी 110 डिग्री आहे. दुसरा काय घेतला आहे ए बी आणि काय घेतला सी, ए बी सीचं मेजर किती आहे त्या ठिकाणी 70 डिग्री आहे. म्हणून अँगल पी क्यू आर प्लस अँगल ए बी सी ह्यांची बेरीज आपण करूया. पी क्यू आरचं मेजर किती आहे 110 आहे, ए बी सीचं मेजर किती आहे 70 आहे. ह्या दोघांची बेरीज केली तर ती किती आली त्या ठिकाणी 180 आली. म्हणजे जे आपण वर सांगितलं होतं, काय सांगितलेलं होतं, इफ द सम ऑफ द मेजर्स ऑफ टू अँगल्स इज काय सांगितलं होतं 180 डिग्री, दे आर नोन ॲज काय म्हटलं होतं त्या ठिकाणी सप्लिमेंटरी अँगल्स. म्हणजे दोघांची इथं बेरीज किती आल्या त्या ठिकाणी 180 आल्या. म्हणून आम्ही काय सांगणार आहे अँगल पी क्यू आर अँड अँगल ए बी सी हे दोन्ही कसे आहेत त्या ठिकाणी सप्लिमेंटरी अँगल्स आहेत. म्हणजे कोण पी क्यू आर आणि ए बी सी हे सप्लिमेंटरी अँगल्स आहेत. इथे एक आपल्याला एक्झाम्पल्स दिलेलं आहे, काय दिलं आहे बघा, फाइंड द मेजर्स ऑफ सप्लिमेंट्स ऑफ अन अँगल ऑफ काय सांगितले 135 डिग्री. म्हणजे आपल्याला सप्लिमेंटरी अँगल काढायचा आहे कोणाचा 135चा. मग इथं दिले लेट द सप्लिमेंटरी अँगल मेजर्स काय सांगितले 5 डिग्री सांगितले. सम ऑफ द मेजर्स ऑफ टू सप्लिमेंटरी अँगल इज किती आहे 180 आहे. म्हणजे 135 प्लस पी विच इज इक्वल टू 180. हा 135 आम्हाला काय करायचं आहे राईटला न्यायचा आहे, म्हणून हा काय करणार आहे मायनस करणार आहे. म्हणून दोन्ही साईडमधनं आम्ही -135 मायनस 135 केलं, 180मधनं -135 गेलं तर वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळणार आहे 45. आणि मग तुम्हाला इथे एक प्रश्न दिलेला आहे, फाइंड द मेजर्स ऑफ सप्लिमेंट्स ऑफ द अँगल गिवन बिलो सांगितलं आहे. ह्या अँगलचं सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे या पद्धतीने एक्झाम्पल सोडवायचं आहे. नेक्स्ट पॉईंट, अँगल्स इन काय म्हटलं लिनियर पेअर. अँगल्स इन लिनियर पेअर म्हणजे काय तर रेषे जोडीतील कोण आपण म्हणतो. आता इथं जर घेतला ए बी आणि काय घेतला डी घेतला, दुसरा सी बी आणि काय घेतला डी घेतला, हा ए बी डी आणि हा सी बी डी जो आहे त्याचं मेजर किती आलं आहे त्या ठिकाणी 180 डिग्री आलं. इथं पण काय दिसतंय बी डी ही काय त्या ठिकाणी कॉमन आर्म आहे, त्या ठिकाणी अदर आर्म जे आहेत त्या कशा आहेत त्या ठिकाणी स्ट्रेट लाईन्स आहेत. म्हणजे ए बी आणि बी सी हे कसं दिसतंय आम्हाला त्या ठिकाणी स्ट्रेट लाईन दिसतंय आणि फॉर्म्स काय केला त्या ठिकाणी लिनियर पेअर झाला. म्हणजे हा तयार होणारा जो आहे तो काय झाला त्या ठिकाणी लिनियर पेअर झाला आणि म्हणून लिनियर पेअरची बेरीज किती सांगितली 180 डिग्री सांगितलं. मग इथं आपण म्हणतोय द अँगल्स ए बी डी अँड अँगल सी बी डी इन द फिगर्स अबोव आर ॲडजस्टंट अँगल्स आहेत. हे दोन्ही कसले झाले ॲडजस्टंट अँगल झाले. अँड आर ऑल्सो काय झाले त्या ठिकाणी सप्लिमेंटरी. ते ॲडजस्टंट अँगल्स पण आहेत आणि सप्लिमेंटरी अँगल्स. सप्लिमेंटरी का आले बिकॉज काय सांगितलं या दोघांची सम केली तर किती येत्या त्या ठिकाणी 180 येत्या. 180 आला तर तो काय असतो त्या ठिकाणी सप्लिमेंटरी अँगल असतो. द आर्म्स आर द आर्म्स दॅट आर नॉट कॉमन टू बोथ अँगल्स फॉर्म काय सांगितलं त्या ठिकाणी पेअर ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी अपोजिट रेज दॅट इज दीज आर्म्स फॉर्म काय सांगितलं त्या ठिकाणी स्ट्रेट लाईन. म्हणजे ह्या ज्या दोन आर्म्स आहेत कॉमन आर्म सोडून राहिलेल्या त्या दोन आर्म्स आहेत, एक आर्म आपण ए बी घेतली दुसरी आर्म काय घेतली बी सी घेतली,
फॉर्मचं काय केलं त्या ठिकाणी स्ट्रेट लाईन या ठिकाणी फॉर्म झाले, हा अशा स्ट्रेट लाईन आम्हाला दिसतात. आणि मग पुढे सांगितलंय द सम ऑफ मेजर्स ऑफ द अँगल्स इन काय सांगितलंय त्या ठिकाणी लिनियर पेअर इज काय सांगितलंय 180 डिग्री. म्हणजे लिनियर पेअरची जर आपण सम केली तर त्यांची बेरीज किती आहे तर त्या ठिकाणी 180 डिग्री येते. मग आपल्याला इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. इन फिगर अँगल एक्स दिलेला आहे, इकडचं मेजर काय दिले 3x - 20 दिलेलं आहे. आणि मग ते सांगितले ते दोन्ही कसे आहेत त्या ठिकाणी लिनियर पेअर अँगल आहेत. मग आता आपण सांगितलं होतं लिनियर पेअर अँगलची सम किती येत्या तर ती सम त्या ठिकाणी 180 देते. म्हणून आम्ही काय लिहिलं x + 3x - 20 विच इज इक्वल टू काय आलं 180. आता हा -20 मला काय करायचं आहे RHSला न्यायचं आहे. तर मला काय केलं पाहिजे बोथ साईडमध्ये तो काय केला पाहिजे इथं -20 आहे त्याचे अपोजिट नंबर +20 असतो तो दोन्हीमध्ये काय केला ॲड केला. मग 4x इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी 200 आलं. हेन्स x इज इक्वल टू 200ला 4नं काय करायचं डिवाइड करायचं आहे. 4 × 1 = 4 आलं, 4 × 5 काय आलं 20 आलं आणि हा काय आला 0 झाला. म्हणजे x इज इक्वल टू व्हॅल्यू किती आली त्या ठिकाणी 50 आली. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आम्हाला काय मिळाली त्या ठिकाणी 50 डिग्री मिळालेली आहे. इथं आपण एक्सची व्हॅल्यू 50 ठेवली, हा 3x मध्ये जर 50 ठेवली आपल्याला जर काय करायचं असेल ताळा बघायचं असेल म्हणजे बरोबर आहे किंवा नाही ही व्हॅल्यू चेकआउट करायची असेल तर इथं आपण व्हॅल्यू ठेवली तर 3 5 जर घेतलं 150 येते. 150 मधनं 20 जर वजा केलं तर इथं 130 येते आणि ह्या अँगलचं मेजर 130 आलं, ह्याचं मेजर किती आहे 50 आलं. या दोघांची सम केली तर ती किती येते त्या ठिकाणी 180 येते. आज या तुम्हाला सगळा हा जो ब्रिज कोर्सचा व्हिडिओ तुम्हाला जो पाठवलेला आहे त्या सगळ्या व्हिडिओमध्ये असणाऱ्या सगळ्या कृती तुम्ही लिहून घ्यायच्या आहेत. लिहून घेऊन त्याचा सराव करायचा आहे. आणि कुणाला काही शंका असल्या तर मला कॉन्टॅक्ट करायचा आहे. माझा फोन नंबर जो आहे तो मी इथं देत आहे. कुणाला काही शंका आल्या तर या नंबरला माझ्या कॉल करून तुम्ही मला शंका त्या ठिकाणी विचारू शकता. याच्यावर आधारित आपल्याला 15 तारखेला म्हणजेच 15 दिवसानंतर आपण सांगितले म्हणजे 1 जुलै ते 15 जुलै 15 जुलैला आपण जेवढ्या 15 जुलैपर्यंत जेवढ्या ॲक्टिव्हिटी घेणार आहे त्यावर तुमची एक शासनामार्फत त्या ठिकाणी परीक्षा घेतली जाणार आहे. त्याचं मूल्यमापन केलं जाणार आहे. त्यामुळे या कृतीपत्रिका ज्या आहेत जे मी दिलेलं आहे ते तुम्ही सोडवणं त्या ठिकाणी गरजेचंच आहे. आणि ते सोडवत असताना शंका आल्या तर तुम्ही मला त्या ठिकाणी विचारू शकता. धन्यवाद.